नमस्कार, मी मनाली आणि आपण पाहताय 2019च्या निवडणुकीचा हा महासंग्राम। तर या बुलेटिनची आपण सुरुवात करणार आहोत ती म्हणजे 25 एप्रिलला राहुल गांधी यांचा मुंबईमध्ये मेगा रोड शो असल्याची बातमी आत्ताच कळतेय। त्याचबरोबर 6 तास मुंबईतील मतदारसंघांमध्ये राहुल गांधी यांचा रोड शो होणार आहे। आपण पाहतोय आत्ताची ही ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे 25 एप्रिलला राहुल गांधी यांचा दुपारी 4 वाजल्यापासून 6 मतदारसंघात तब्बल 6 तास रोड शो असणार आहे। याविषयी अधिक अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सागर, काय अधिक माहिती आहे? राहुल गांधी हे मुंबईमध्ये प्रचार सभेचा भाग म्हणून रोड शो करणार आहेत। एकतर 5 जागा लोकसभेच्या काँग्रेसच्या ताब्यात आहेत, 1 जागा राष्ट्रवादी निवडणूक लढवत आहे। अशा परिस्थितीमध्ये 5ही लोकसभेच्या मतदारसंघामध्ये एकतर थेट लोकांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून आणि चर्चेत जास्त यावं यासाठी रोड शो केला जाणार आहे। विशेष म्हणजे 29 तारखेला मुंबईमध्ये मतदान होतंय, तत्पूर्वी अशा स्वरूपाचा मेगा रोड शो जो 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये करण्याचा विचार काँग्रेसच्या विचाराधीन असल्याचं समजतं। त्यानुसार राहुल गांधी यांच्या कार्यालयाने देखील संमती दिली असल्यामुळे 25 तारखेला राहुल गांधी हे रोड शो करत काँग्रेसचा प्रचार करतील। एका ठिकाणी सभा घ्यायची पेक्षा रोड शो करत जनतेमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यास जास्त अनुकूल काँग्रेस हायकमांड आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी जास्त मतं किंवा लोकांना जास्त आकर्षित करण्याचा भाग यामागे आहे असं म्हटलं जातं। प्रणाली, अगदीच खरं। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष जे आहे आता राहुल गांधी यांच्या मुंबईतल्या रोड शोकडे लागलेलं आहे। तर राहुल गांधी मुंबईमध्ये मेगा रोड शो करणार आहेत। 6 तास 6 मतदारसंघांमध्ये ते आपला रोड शो करणार आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे ती म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी पिंपळगाव इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच सभा झाली। या सभेमध्ये पहिल्या 2 टप्प्यामध्ये भाजपनं सरस कामगिरी केली आहे। त्यामुळेच विरोधकांचे धाबे दणाणलेत। तर मी काही बोललो की काँग्रेसला शॉक बसतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली। तर शेतकऱ्यांना बँक खात्यात रक्कम येऊ लागली आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार हे सुनिश्चित असल्याचं देखील मोदी यांनी सांगितलंय। शिवाय गोदावरीचं पाणी गुजरातला वळवण्याच्या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेस अफवा पसरवत असल्याचं सुद्धा म्हटलंय। तसंच इथलं पाणी कुठेही जाणार नसल्याचं सार्वजनिकदृष्ट्या जाहीर करत असल्याचं मोदी यांनी सांगितलं आणि मोदींचा लढा शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील मध्यस्थांविरुद्ध आहे असं देखील मोदी म्हणाले। कांग्रेस और एनसीपी की सरकार और अपने बड़ा खैरखा मानने वाले लोग यहाँ बैठे थे सरकार में, बड़े अनुभवी बताने वाले बैठे थे। सरकार क्या करती थी भाई उस समय? बम धमाके होते थे, क्या करते थे लोग? श्रद्धांजलि सभाएं करते थे और क्या करते थे? शोक मनाते थे। उनकी सरकार दुनिया भर में पाकिस्तान के नाम पर रोती रहती थी। देखिए पाकिस्तान हमारे देश में आके ऐसा करता है, देखिए पाकिस्तान हमारे देश में ऐसा करता है। लेकिन आपके इस चौकीदार ने क्या किया? आपके इस चौकीदार ने कांग्रेस एनसीपी सरकारों की इस डरपोक रीति नीति को बदल दिया। हमने आतंकी फैक्ट्री में घुसकर बिना किसी भेदभाव सफा चट करके आ गए। आणि मोदीजींना अशी शक्ती मिळाली पाहिजे की पाकिस्तानी आतंकवादी नेस्तनाबूत झाले पाहिजे आणि त्यांना मदत करणारे या भारतातले जे पक्ष आहेत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे, एवढीच विनंती करतो।
तर नंदुरबारच्या भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबारमध्ये सुद्धा सभा होतीये आणि सभेच्या अनुषंगानं सर्व तयारी तिथं पूर्ण करण्यात आली आहे। तर थोड्याच वेळात सभेला सुरुवात होईल आणि या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल हे देखील उपस्थित राहणार आहेत। तर नंदुरबार सोबतचे धुळे भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे हे सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहेत। मोदींची सभा असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह आहे आणि सभेला नंदुरबार, धुळे तसंच लगतच्या गुजरात आणि मध्य प्रदेशमधून देखील भाजप कार्यकर्ते उपस्थिती दर्शवण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यामधील खटाव हा कायम दुष्काळग्रस्त तालुका म्हणूनच ओळखला जातो। तिथल्या नेर गावात आम्ही गेलो आणि तिथं पाणी पुरवठा योजना अजूनही अर्धवट असल्यामुळे लोकांचे अजून देखील प्रचंड हाल अपेष्टा तिथं होत आहेत, त्यांना सामोरं जावं लागतंय। तिथं राहणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीबद्दल नेमकं काय वाटतंय, त्यांच्या दृष्टीनं लोकसभा निवडणुकीचा अर्थ काय आहे हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी। सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यात जिथं नेर गाव आहे आणि इथं वर्षानुवर्ष पाण्याची समस्या कायम आहे। इथले काही गावकरी आपल्यासोबत आहेत, स्थानिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। या सगळ्या भागाचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा दुष्काळ, पाणी अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख होतो। काय इथली समस्या नेमकी, कधी इथं सुधारणार आहे? कारण नेर धरणात जर पाणी आलं असतं तर तुमच्यापर्यंत ते नीट पोहोचलं असतं। आता जे पाणी येतंय ते फक्त पिण्यासाठी, काय परिस्थिती आहे? अगदी पाण्याची बिकट परिस्थिती आहे। ही जी स्कीम ह्या राबवल्या त्या 10-10, 20-20 लाख रुपये घालून ती तळ्यात पाणी असलं तर उपासता येते। 5 एकर हरभरा केला, त्याच्यात 1 क्विंटल हरभरा झाला, ती काढणीच्याच माणसाचा गेला। ही सगळं जी पाप आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं पाप आहे। काय पण पाणी सगळ्यात महत्वाचं। ही जर टिंबू जे काटापूर योजना जर भाजपच्या काळात सुरू केली, त्याच्यावर 10 वर्ष गेली राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची, तरी काय ह्या योजनेला प्राधान्य नाही आणि अजून काही नेर तलावात पाणी सुटलं नाही। मग आता हे आश्वासन पाळून पाणी करून लोक तरमाळायला लागले। आम्हाला कोणताच उमेदवार नको असं तुमचं म्हणणं आहे? आता जे आहे काय, आता जर ही योजना भाजप शिवसेनेच्या काळातच मागल्या 5 वर्ष मनोहर जोशी असतात त्यांना ही मंजूर केली, 93 साली केली। त्याच्यावर पुन्हा भाजपचं सरकार आलं, त्यांनी बी काही केलं नाही। आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसनं केल्या काही योजना, पण काही निधी अभावी जरा ताटकळत पडले त्या। खूप वेळा आम्ही बघतो की शहरी भागात अनेक योजना, तो मेट्रो असेल, मोनोरेल सारखे प्रकल्प होतात, तिकडे लोक मतदान करत नाही। पण तुम्ही आता तुमचा हा भाग आहे, वर्षानुवर्ष असंच पाणी नाही, विकास झाला नाही, तरी पण तुम्ही मतदान करता। काय मुळात प्रेरणा असते त्याच्या मागे? आता आम्ही राष्ट्रवादी आता इथपर्यंत सगळं मतदान केलं, ऐका, पण ह्यातून निष्पन्न काय सुद्धा झालेलं नाही। पण त्यांनी पहिल्या काळात की ह्यानी भूमिका त्यांनी वाटावली होती, तेव्हा ह्याच्यावर तिने उन्ही काढायला बसलेलं वरचं। तेव्हा अजून आम्ही काय म्हणतोय की ह्या लोकांना आपण निवडून द्यायचं, त्यावेळेस आपलं पाणी इथं पोहोचत नाही, हा आमचा आग्रह आहे। ग्रामीण भागातली मतांची टक्केवारी ही जास्त असते। ग्रामीण भागामध्ये जिथं साधं पिण्याचं पाणी देखील नीट पोहोचत नाही, तिथं देखील लोक मतदान करायला उत्सुक आहेत। निश्चितपणे शहरी भागाने यातून खूप काही शिकलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, खटाव, सातारा। महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नाशिक आणि पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर कॅम्पेन राबवण्यात येत आहे। त्यामध्ये मोफत थायरॉइडची तपासणी सुद्धा नाशिकमध्ये केली जाते। तर मतदानाची शाई दाखवा आणि थायरॉइडची मोफत तपासणी करा असा उपक्रम सध्या तिथं सुरू करण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्ष आपापल्या परीने प्रचार करतायत, तर महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णा डायग्नोस्टिक्सनं मतदानाची शाही दाखवा आणि थायरॉइडची मोफत तपासणी करा असा उपक्रम हाती घेतलाय। मतदान केल्यानंतर शहरातील 5 पैकी कोणत्याही केंद्रावर थायरॉइडची मोफत तपासणी केली जाणार आहे। महिलांच्या आरोग्याबरोबरच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय। साधारणतः वयाच्या 30 नंतर महिलांमध्ये आढळणारा हा आजार गेल्या काही दिवसांपासून वयाच्या 10व्या वर्षापासूनच सुरू होतोय। त्यामुळे थायरॉइडचं वेळीच निदान आणि उपचार होणं गरजेचं आहे। आधी 30च्या नंतर थायरॉइड जास्त होत होतं, पण आता जर इमिजिएट डाटा बघितला, जो लेटेस्ट डाटा आहे, तर 10 ते 12 वर्षाच्या मुलींच्या एज ग्रुपपासूनच थायरॉइड आता सुरू झालेला आहे। त्यामुळे आपण हा उपक्रम असा केलाय की मतदान करा, तुमचं मतदान केलेलं बोट येऊन आमच्या सेंटर्सवर दाखवा
आणि थायरॉईडची तपासणी मुफ्त करून घेऊन जा. बऱ्याच वेळा महिला तपासणीसाठी जाण्याकरता कंटाळा करतात. घरची जबाबदारी, आर्थिक परिस्थिती अशी अनेक कारणं त्यामागे असतात. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महिलांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्यासोबतच आरोग्याकडे लक्ष देण्याची चालून आलेली संधी सोडता कामा नये. विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, नाशिक. चौकीदार चोर है या शब्दावर राहुल गांधींनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलगिरी व्यक्त करताना या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं देखील स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिलंय. तर निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये वक्तव्य केल्याची सारवासारव राहुल गांधी यांनी केली आहे. तर आपण पाहतोय चौकीदार चोर है या शब्दावरून राहुल गांधी यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलगिरी व्यक्त करताना या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण सुद्धा राहुल यांनी दिलंय. आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची, पण जाता जाता नजर टाकणार आहोत ते म्हणजे निवडणुकीचा फीवर हा जोरात सुरू आहे. नेता या ॲपद्वारे आम्ही जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आजचा आमचा प्रश्न आहे, नागरिकत्वाच्या मुद्द्यामुळे राहुल गांधी अडचणीत आलेत का? यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला नेता ॲपद्वारे हो किंवा नाही असं नक्की कळवा. आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची, पण ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.